खराडी येथील सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह 7 जणांना अटक केली होती। या प्रकरणी गुरुवारी पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली, ज्यात पोलिसांनी खेवलकर यांच्या फोनमधील आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅटची माहिती सादर केली। त्यामुळे एकच खळबळ उडाली। प्रांजल खेवलकर यांच्या फोनमधून आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट आढळले आहेत। त्यांनी एका मुलीचा व्हिडिओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ऐसा माल चाहिए असा संदेश पाठवल्याचं पोलिसांनी सांगितलं। तसेच पार्टीच्या ठिकाणी टेबलवर सिगारेटच्या पाकिटात अंमली पदार्थ सापडल्याचं पोलिसांनी नमूद केलंय। पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती। 2 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे प्रांजल खेवलकर यांच्यासह 5 आरोपींना पुणे पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टात हजर केलं होतं। यावेळी रोहिणी खडसे पुन्हा वकिली पोशाख घालून न्यायालयात हजर होत्या। यावेळी तपास अधिकाऱ्यांनी 5ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी केली। यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। आरोपी तपासात उडवाउडवीची उत्तर देत आहेत। आधी सांगत होते की आम्ही ओळखत नाही एकमेकांना, पण हे सगळे आधीपासून एकमेकांना ओळखतात। अनेकदा यांनी सोबत पार्ट्या केल्या आहेत। अंमली पदार्थ कुठून आणला हे तपासायचं आहे। लॅपटॉप आणि मोबाईल तपासायचे आहेत, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। प्रांजल खेवलकरांनी एका महिलेचा व्हिडिओ नाचताना दुसऱ्या आरोपीला पाठवला होता। त्यात एक मुलगी नाचताना दिसत आहे, ज्यात म्हटलं की ऐसा माल चाहिए। यातील महिला आरोपी आणि प्रांजल 2 वर्षांपासून एकमेकांशी बोलतात। हा अंमली पदार्थ यांनी आणला, परंतु कुठून आणला हे सांगत नाही। गेली 2 वर्ष प्रांजल हे त्या हॉटेलमध्ये येतात, पार्टी करतात। राहुल नावाचा अजून एक आरोपी आहे, जो फरार आहे। आम्हाला अजून पोलीस कोठडी हवी आहे। प्रांजल यांच्या मोबाईलमध्ये अनेक गोष्टी आक्षेपार्ह मिळून आल्या आहेत, व्हिडिओ आहेत, त्याबाबत तपास करायचा आहे, असा माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितलं। तर प्रांजल खेवलकर यांच्या वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केलाय। कसलाही तपास शिल्लक नाही, सगळा तपास झाला आहे। कोठडीची आवश्यकता नाही, सगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तपासून झाले आहेत। 2दा पोलीस कोठडी दिली आहे, आता काय गरज आहे? आम्ही पूर्ण सहकार्य केलं आहे। मोबाईलमध्ये काही सापडलं तर त्याला कोठडी मागायची गरज काय? अनेक कारणे यात चुकीची दाखवली जात आहेत। चॅट्स मिळाले आहेत, याला कोठडीची गरज काय आहे? सायबर सेलचा अहवाल तुम्हाला मिळाला आहे, मोबाईल तुमच्याकडे आहे, लॅपटॉप तुमच्याकडे आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलाय। तर विजय ढोंबरे प्रांजल खेवलकरांचे दुसऱ्या वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केला। प्रांजल खेवलकर यांच्या कोठडीची काय गरज आहे? पोलीस न्यायालयाची फसवणूक करत आहेत, धूळफेक करत आहेत। केवळ प्रांजल यांना अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे। जे कोर्टात सांगितलं जात आहे ते खोटं आहे। माल चाहिए हा मेसेज आज कुठून आला? पूजा सिंग प्लांट केली गेली होती। प्रांजल आणि या लोकांचा काही संबंध नाही। सगळ्या गोष्टी जप्त आहेत। जे सांगत आहेत ते आधीच का नाही सांगितलं? 7 दिवस झाले तरी ड्रग्ज अहवाल का आला नाही? जुनी कारणे देऊन कोठडी मागत आहेत। केवळ खेवलकरांना त्रास दिला जात आहे। खेवलकरांचे पर्सनल व्हिडिओ आणि एनडीपीएस अॅक्टचा संबंध येतो कुठून? खेवलकरांची बदनामी आणि त्यांना दाबण्यासाठी हे व्हिडिओ बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं आहे। जे अंमली पदार्थ सापडले त्याचे वजन करण्यात आलं नाही। न्यायालयाची धूळफेक केली जात आहे। फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात आहे। ते देखील कोर्टासमोर पोलीस कशी धमकी देऊ शकतात का? हा सगळा ट्रॅप आहे। प्रत्येक वेळी धमकी दिली जात आहे। यांना अजून कोकेन देणारा सापडला नाही आणि खोटे दाखले पोलीस कोर्टात दाखवत आहेत। खोट्या कारणावर कोठडी मागितली जात आहे। खेवलकर आणि त्यांची फॅमिली राजकारणात असल्याने हा सगळा खेळ आहे। माल आया क्या हे पहिल्या दिवशी का नाही विचारलं? तुम्ही हे आधीच का सांगितलं नाही? ज्यांनी ड्रग्ज आणलं त्यांना सोडून देण्यात आलं। त्यांना सोडून देत बक्षीस दिलं की तुम्ही काम केलं, आता जा। एनडीपीएस लागूच शकत नाही, असा जोरदार युक्तिवाद ठोंबरेंनी केलाय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर खेवलकर यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून या प्रकरणातील महिला देखील पोलिसांचीच बनाव रचून आणली असल्याचा आरोप खेवलकर यांच्या वकिलांनी कोर्टात केलाय। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय खुलासे होतात हे देखील पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।